आणि क्लायंटची परिस्थिती नव्हती की वरचे पैसे पण भरू शकू. नमस्कार, मी प्रदीप चौधरी. फायनान्शियल मॅनेजमेंटच्या क्षेत्रातला 30 वर्षाचा अनुभव घेऊन काही केस स्टडीज तुमच्या समोर ठेवतो आहे. मग ते एकदम घाबरले, एवढा पैसा कमी दिला. आणि जनरली आपण दोष 2 जणांना देतो, एकतर कंपनीला देतो नाहीतर ॲडवायझरला देतो. मी त्यांना म्हटलं क्लेमचे ते पेज जो सेटल झाला आहे त्याचे पेपर्स पाठवा. त्याचे पेपर्स पाठवा म्हटल्यानंतर त्यांनी जेव्हा पेपर्स पाठवले तर जनरली काय होतं की आपण ते वाचत नाही किंवा आपल्याकडे कोणी आपली ती लँग्वेजमध्ये वाचू शकणारा नसतो. तर आपण मग शेवटी डॉक्टर लोक फोर्स केल्यावर आपण काय करतो, ते पण क्लेमचे पैसे भरून टाकतो. पण जेव्हा क्लेमचे पेपर्स, सेटलमेंटचे पेपर आले तर त्याच्यामध्ये लिहिलं होतं की हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी एवढे सँक्शन झालेत, वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगळे वेगळे पैसे कसे सँक्शन झालेत, हॉस्पिटलचे चार्जेस काय आहेत आणि कंपनीने कोणते चार्जेस दिलेले आहेत. पण सर्वात महत्त्वाचा पॉईंट होता, तिथे पुढे लिहून दिलेलं होतं शुड नॉट कव्हर फ्रॉम पेशंट. म्हणजे वरचे जे एक्स्ट्रा पैसे लावले आहेत ते तुम्ही पेशंटकडनं कव्हर करता कामा नये, कारण मेडिक्लेम कंपनीचा आणि हॉस्पिटलचा तसा कॉन्ट्रॅक्ट झालेला असतो.